डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 1956 सालच्या धम्मक्रांतीने आंबेडकरी समाज निर्माण झालाय। ती भूमी दीक्षाभूमी बनली। या दीक्षाभूमीने सार्वजनिक कल्याणाचा महामार्ग दिलाय। दीक्षाभूमीने संविधानाच्या माध्यमातून माणसाला हिमालय बनवले। त्या दीक्षाभूमीतून आंबेडकरी विचारांचे संवर्धन करण्यासाठी विकासाचे धोरण राबविण्यात येत असून येथे मेट्रो कार्यालयाचे वाहनतळ बनणार नाही आणि राजकारणासाठी दीक्षाभूमीचा वापर होऊ देणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले। दीक्षाभूमीवर होणाऱ्या आंबेडकरी विचारांच्या कार्यक्रमासाठीच याचा उपयोग होईल। दीक्षाभूमीवर असलेल्या डॉक्टर आंबेडकर कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठीही वापर करायचा की नाही या संदर्भातील निर्णय देखील आंबेडकरी जनता घेईल असेही डॉक्टर गवई यांनी सांगितले आहे। गेल्या 2-3 दिवसापासून पवित्र दीक्षाभूमीबद्दल अफवा पसरल्या जात आहेत। येणाऱ्या 2 वर्षामध्ये आम्हाला पवित्र दीक्षाभूमीची कायापालट करायची आहे। संपूर्ण जगामध्ये ज्याची चर्चा होईल अशा प्रकारची वास्तू करण्याचा निर्णय आम्ही सर्वसन्मान्य सदस्यांनी घेतला आहे। या पवित्र दीक्षाभूमीवरती कोणतेही मेट्रो स्टेशन होणार नाही, कोणतेही मेट्रो कार्यालय होणार नाही, कोणतेही वाहनतळ होणार नाही। 14 ऑक्टोबर आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी जे लाखो लोक येतात त्यांना सुविधा पुरविणं त्याच्यासाठी प्रथम प्राधान्य राहील, नंतर सौंदर्यीकरण आणि नंतर विकास। हा विकास करत असताना स्तूपाला कोणताही धक्का लागणार नाही, बौद्ध वृक्षाला कोणताही धक्का लागणार नाही। समाजकंटक यापूर्वी दीक्षाभूमीबद्दल अफवा पसरत होत्या, आजही पसरत आहेत। अशा समाजकंटकांच्या अफवावरती आपण कृपा करून विश्वास ठेवू नका। आपल्याला कोणतीही शंका असेल थेट आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तुमच्यासोबत चर्चा करायला तयार आहोत। जय हिंद। 2024 मध्ये घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत झालेला पेपरफुटी घोटाळा प्रकरणी आज नांदेडमध्ये विद्यार्थ्यांच्या वतीने भव्य स्वरूपात मोर्चा काढण्यात आला। नीट ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा पुन्हा एकदा नव्याने निपक्षपातीपणे घेण्यात यावी व माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीत SITचे संघटन करून सदरील घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी या प्रसंगी विद्यार्थ्यांनी केली। सबसे पहले मैं कहना चाहूँगा कि मैं एक IIB हूँ और हमारा एक स्लोगन रहता है कि थिंक नीट और थिंक IIB, पर लेकिन एनटीए की इस गलती की वजह से हम ये देख सकते हैं कि नीट की थिंकिंग करने के लिए लोगों को परेशानी जा रही है, क्योंकि नीट के एक स्कैम की वजह से कई लोगों का फ्यूचर दाव में पड़ा है। दरअसल ये धोखा सिर्फ IIB या नांदेड़कर को नहीं है, पूरे भारत देश को है, क्योंकि इंडिया के जो डॉक्टर्स हैं वो जग में जग प्रसिद्ध माने जाते हैं और अगर ऐसे बोगस डॉक्टर बनते हैं तो इंडिया के डॉक्टर के लिए भी बड़े धोखे की बात होगी और इनके अगर इज्जत पे आ सकती है तो ये भारत पर बात आ सकती है। इसलिए मैं एनटीए से यही निवेदन करता हूँ कि वो पेपर लेने की जगह CBSE को कर दे और रीनीट का वादा करता हूँ। माझं नाव अनुश्री शेळके, मी IIBची विद्यार्थिनी आहे। हा नीटमध्ये झालेला हा मोठा घोटाळा एनटीए वाल्यांना सीबीआय यांनी सगळं चौकशी केली पाहिजे ही माझी विनंती आहे। आणि सगळ्या म्हणजे जिथं जिथं पेपर लीक झाला होता तिथं विद्यार्थ्यांची परत परीक्षा घेतली पाहिजे ही आमची मागणी आहे। नीट के एग्जाम में जो बड़े पैमाने पे जो भ्रष्टाचार हुआ है उसकी CBI द्वारा चौकशी करनी चाहिए। ये हमारे IIB क्लासेस के द्वारे महाराष्ट्र की पूरे जनता के द्वारे स्टूडेंट के द्वारे मैं मागणी करता हूँ। सर्वात पहिले तर नाही का एनटीएने केलेलं ते सरासर न्याय, कारण की जे देखील विद्यार्थी इथं शिकण्यासाठी येतात त्यांचे पालक नाही का खूप अतिशय मेहनत करून त्यांच्या पोटाला चिमटा घेऊन असं खूप मेहनत करून दुसऱ्यांच्या शेतात नाही का मोजदारी करून देखील नाही का पैसे कमवून नाही का आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या क्लासेस मध्ये नाही का शिकवण्यासाठी नाही का पाठवतात। त्याचबरोबर इथे येऊन लेकर छान अभ्यास देखील करतात, पण काही असे विद्यार्थी ज्यांनी की प्रॉपर 2 वर्ष अभ्यास नाही केला तरी देखील त्यांना नाही का छान क्लासेस किंवा छान म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज वगैरेचे मिळाले। हे नाही का सरासर न्याय, कारण की जो विद्यार्थी छान प्रमाणे त्याचे 2 वर्ष लगातार अभ्यास करून नाही का तो म्हणजे खूप मेंटली छान प्रिपेअर होऊन नीटची एक्झाम देतो आणि तेव्हा त्याला कळतं की 719 मार्क पडून देखील नाही का त्याला 690 मार्क्स पडून देखील त्याला नाही का एम्स किंवा असे छान गव्हर्नमेंट कॉलेज नाही मिळत। त्यामुळे त्या विद्यार्थ्यांवर काय परिणाम पडणार, त्याचबरोबर त्याच्या फॅमिलीला काय परिणाम पडणार, कारण की अगोदर त्याची फॅमिली खूप कष्ट करून पैसे करून नाही का त्यांना त्या लेकराला समोर पाठवते का, कारण की
एकाच्या पूर्ण म्हणजे एका विद्यार्थ्यामुळे एका पूर्ण फॅमिली डिपेंडेंट असते तिच्यावर. आणि मग जर हे असं असलं तर मग ते घरच्या त्या परिवारांचं काय असेल जे की दुसऱ्यांच्या शेतामध्ये मजदुरी करून काम करून शिकवतात त्याच्यावर नाही का पूर्ण अन्याय. आणि जो विद्यार्थी अभ्यास न करता एवढं छान मार्क्स घेऊन म्हणजे काही पण कोणते पण मार्क्स असतात पण पागल आहेत का सगळेजण मग ते चुकीचं आहे. न्याय पाहिजे. नवनिर्वाचित काँग्रेसचे खासदार श्रीमंत शाहू महाराज दिल्लीहून आल्यानंतर लगेचच कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. 4 दिवसांपूर्वी कागल तालुक्यातील काही गावात जोरदार अतिवृष्टी होऊन शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन शेतीची पाहणी केली आणि नुकसान झालेल्या शेतीची तात्काळ पंचनामा करून शासनाला अहवाल पाठवावेत असे अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी त्यांच्याबरोबर माजी आमदार संजय बाबा घाडगे उपस्थित होते. गावातील एक ते काय ग्रामस्थांचं जरा नुकसान फार झालेलं आहे. हे महादेव नरसिंह नाही त्यांची एक मत होऊन गेली. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा तयार केला असून यावर विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुखदेव थोरात यांनी आक्षेप घेतलाय. वेद, पुराण, उपनिषदे, मनुस्मृती आणि गीतेची तात्विक परंपरा शिकवण्याचा या आराखड्यात प्रस्ताव आहे. हे राज्यघटनेतील तत्वांशी विसंगत असून यामध्ये 19व्या शतकातील महापुरुष आणि इतर धर्मांच्या तत्वज्ञानाला वगळण्यात आल्याचा आरोप डॉक्टर थोरात यांनी केला आहे. 1 महीने पहले महाराष्ट्र गवर्नमेंट ने शालेय पाठ्यपुस्तक का गाइडलाइंस निकाली है जिसको करिकुलम फ्रेमवर्क कहते हैं. इस करिकुलम फ्रेमवर्क के आधार पे कोर्सेज बनेंगे जिसके थ्रू बच्चे को पढ़ाया जाएगा. और इसमें जो गाइडलाइंस दी हुई है उसमें 3 मुद्दों पे हमारा मतभेद है. एक तो ये है कि ये मूल्य ब्राह्मणवादी जो ग्रंथ है, वेद, पुराण, उपनिषद, मनुस्मृति, गीता, ये इसके आधार के ऊपर वो बच्चों के कोर्स बनाएंगे और पढ़ाएंगे. और धर्म का इसमें बिल्कुल उल्लेख नहीं है. इसमें घटना में इस तरह की प्रोविज़न नहीं है कि ये किसी एक धर्म का जो शिक्षा है वो आप बच्चे को पढ़ाइए. नंबर 1. नंबर 2 कि महाराष्ट्र का जो ज्ञान है वो भी पढ़ाएंगे, लेकिन उसमें सिर्फ संत लिटरेचर के बारे में जिक्र है. जो समाज सुधारक है, फुले है, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर है, रानडे है, महर्षि शिंदे है, इनका कहीं उसमें मेंशन नहीं है. तीसरा जो है इसमें ये अपप्रचार किया है कि जाति व्यवस्था के बारे में चर्चा नहीं है, अस्पृश्यता के बारे में बिल्कुल ही चर्चा नहीं है. असमानता, भेदभाव के बारे में चर्चा है, लेकिन ये जाति व्यवस्था ब्रिटिशों ने क्रिएट की, हमने नहीं की, इस तरह का अपप्रचार है. तो हम 3 इसमें सजेशन दे रहे हैं कि जो बच्चों को पढ़ाया जाएगा मॉरल एजुकेशन, वो किसी एक धर्म के आधार के ऊपर
नहीं होना चाहिए या किसी भी धर्म के आधार के ऊपर होना नहीं चाहिए, वो घटना की प्रोविज़न है। हमारी सजेशन ये है कि जो घटना में विचार है, प्रीएम्बल में जो है, फंडामेंटल राइट में जो है, फंडामेंटल ड्यूटीज ऑफ सिटीजन है, वो पढ़ाना चाहिए। और तीसरा मुद्दा हमारा ये है कि ये फाइनल होने के पहले सभी लोगों के साथ इसकी चर्चा होनी चाहिए, उसके बाद कोर्स बनाएं। पुणे शहरात अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या भागात अनेक ठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय तसेच मद्य विक्री व अंमली पदार्थ विक्री होत असल्याचा आरोप क्रांती मजदूर सेनेने करत पुण्याच्या पोलीस आयुक्तांची भेट घेत त्यांना लवकरात लवकर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना अवैध धंद्यावर कारवाई करावी असे निवेदन देण्यात आले आहे। आज आम्ही पोलीस आयुक्तांना भेटून आमच्या कार्यकर्त्यांनी आम्ही निवेदन दिलेलं आहे। कोरेगाव पार्कमध्ये काही दिवसांपूर्वी मोठा महासंग्राम झाला होता आणि ते पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। तरीसुद्धा कोरेगाव पार्कमध्ये अजून अवैध व्यवसायांचं अवैध पब आणि मसाज पार्लर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत आणि त्या ठिकाणचे वरिष्ठ PI अश्विनी सातपुते कुठलीही कारवाई करत नसून त्या अवैध व्यवसायाला पाठीशी घालून त्यांच्या आशीर्वादाखाली चालते असं हे वास्तव आहे आणि असं दिसून आलेलं आहे। त्यासाठी आम्ही आज पोलीस कमिशनर साहेबांना भेटून हातात निवेदन देऊन त्यांना सांगितले की आज अश्विनी सातपुते यांना निलंबन करून यांची चौकशी करून यांच्या सार्वजनिकतेची चौकशी करावी आणि त्यांना निलंबित करण्यात यावं, यासाठी आज पोलीस कमिशनर साहेबांना भेटलेलो आहोत। आणि यानंतर जर 48 तासामध्ये पोलीस कमिशनर साहेबांनी कारवाई न केल्यास तर पुणे शहरातल्या क्रांती मजदूर सेनेचे विविध कार्यकर्ते घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये CP ऑफिस कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत। आणि जे अश्विनी जगताप किंवा त्यांच्या आशीर्वादाखाली चाललेले असणारे पब जर बंद व्हावे आणि त्यांच्यावर कारवाई होईल हीच आमची मागणी असेल, प्रमुख मागणी असेल। जर मसाज पार्लर वेश्या व्यवसाय जर बंद नाही झाला, त्यामध्ये रात्री 20 सिगरेट विकल्या जातात, टपऱ्यामध्ये बॉटल्स विकल्या जातात, हे मोठ्या प्रमाणात आजपर्यंत चालू आहे। तर यामुळे अल्पवयीन मुलं नशेच्या अधीन होऊन मोठमोठे ॲक्सिडेंट घडले जातात त्या ठिकाणी। तर आम्ही आज CP ऑफिसला निवेदन दिलेलं आहे, 48 तासाची कारवाईची मागणी केलेली आहे। क्रांती मजदूर सेनेचा सोलापूर जिल्हा अध्यक्ष महादेव गडे या नात्याने अध्यक्ष साहेबांनी आता आम्हाला असे आदेश दिलेत की कोरेगाव पार्कमध्ये अवैध व्यवसायाविषयी आपल्याला बहुसंख्येने मोर्चाचं नियोजन करण्यात येत आहे। तरी अवैध पब असतील, वेश्या व्यवसाय असतील, ही पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने चालतात। जसे की संस्थापक अध्यक्षांनी आता लिस्ट दिलेली आहे, विशापा पब, वॅलेट एसेपा, तर आर्य पब, असे काय अनेक पब लेडीज पार्लर आहेत, ते तत्काळ CP साहेबांनी बंद करण्याचं चौकशी करून कारवाई करतो असे आश्वासन दिलेलं आहे। त्याच्यामुळं आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांना सांगण्यात आलेलं आहे की 48 तासानंतर अध्यक्ष साहेबांचे आदेश आल्याच्या नंतर आम्ही पुढील दिशा ठरवू। म्हणजे तुम्ही आंदोलन वगैरे करणार, काय स्वरूप असेल आंदोलनाचं? नाही, आदेश आले 48 तासानंतर आज जर कारवाई झाली तर पुढील निर्णय संस्थापक अध्यक्ष सांगतील त्या पद्धतीनं असेल। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ?
वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। सध्या राज्यात 10 जून ते 14 जून या कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची इंग्रजी विषयाची संगणक टंकलेखन परीक्षा सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यातही या परीक्षेची 7 केंद्र आहेत। काल अशीच परीक्षा सुरू असताना चिखली येथील अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर प्रत्यक्षात 22 विद्यार्थी परीक्षेला बसलेले असताना परीक्षा केंद्रात मात्र 14 विद्यार्थी परीक्षा देत होते। मात्र पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मुख्यालयात प्रत्यक्ष 22 विद्यार्थ्यांनी एक्सेस घेतल्याचं दिसून येत होतं। त्यावेळी शिक्षण परिषदेच्या अध्यक्षांनी परीक्षा केंद्रावरील केंद्र प्रमुखांना व्हिडिओ कॉलद्वारे परीक्षा केंद्रातील विद्यार्थी दाखवण्यास सांगितलं। देशभरात नीट परीक्षेचा घोटाळा गाजत असताना आता राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संगणक टंकलेखन परीक्षेचा हा मोठा घोटाळा समोर येत आहे। बुलढाणा जिल्ह्यात जरी हा घोटाळा समोर आला असला तरी राज्यभर काय परिस्थिती आहे याची चौकशी केल्यानंतरच हा घोटाळा आता उघड होणार आहे। काल दिनांक 13 रोजी अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजवर आपल्या संगणकीय परीक्षा त्या ठिकाणी सुरू होती। 403 नंबरची बॅच चालू असताना मी व्हिजिटसाठी त्या ठिकाणी गेलो होतो। मी व्हिजिटला असतानाच त्या ठिकाणी परीक्षा परिषदेचा जे अध्यक्ष आहे बेडसे साहेब यांचा त्या ठिकाणी व्हिडिओ कॉल आला आणि परिस्थिती त्या सभागृहात किती विद्यार्थी उपस्थित आहेत हे त्यांनी मला विचारलं। त्यावेळेस त्या सभागृहामध्ये फक्त 14 विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते। मात्र मग त्यांनी ऑनलाईनला ट्रॅकिंग केलं तर 22 विद्यार्थी त्या ठिकाणी लॉग इन झाल्याचे त्यांना आढळून आले। त्यामुळे ते बाकीचे जे 8 विद्यार्थी आहेत ते कुठे बसलेत त्याचा शोध घेण्याचं त्यांनी मला सांगितलं। त्यावेळेस मी तिथल्या सगळ्या ज्या लॅब आहेत त्या सगळ्या शोधल्या, पण तिथे एकही विद्यार्थी दिसला नाही। त्यानंतर त्यांनी मला ते जे विद्यार्थी परीक्षागृहात नव्हते त्याचे मॅक ID मला पुरवलेत। त्या आधारावर मी तिथला जो IT टीचर आहे त्या IT टीचरला एक नोटीस देऊन त्याला विचारलं की हे मॅक ID कुठे आहेत आणि संगणक हे विद्यार्थी कुठे परीक्षा देत आहेत। ॲक्च्युअल ते मॅक ID फक्त त्या ज्या सेंटरचे IT टीचर असतात त्यांच्याच ताब्यात असतात आणि त्यांच्याशिवाय ते विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाहीत। ज्यावेळेस मी अशा प्रकारची नोटीस त्यांना दिली तर त्यावेळेस त्यांनी कबूल केलं की हे मॅक ID मीच त्या विद्यार्थ्यांना पुरवले होते। या विद्यार्थ्यांनी बाहेर कॉम्प्युटर लॅपटॉपवर वायफायच्या सहाय्याने त्यांनी पेपर सोडवले आहेत हे त्यांनी मान्य केलेलं आहे। त्यामुळे असा हा गैरप्रकार त्या ठिकाणी आढळून आला आहे। हा सगळा प्रकार उघड झाल्यावर माननीय परीक्षा परिषदेच्या देखील हे लक्षात आले नाही। त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला या IT टीचर आणि संबंधित विद्यार्थी जे आहेत आणि यामध्ये जर ते काही इन्स्टिट्यूटवाले सहभागी असतील तर त्यावर देखील गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आपल्याला पत्र प्राप्त झालेले। त्या अनुषंगाने आपली ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सर, हे जे विद्यार्थी होते 12वी परीक्षा देणारे हे कुठल्या इन्स्टिट्यूटचे आहेत? ते IT टीचरनीच याबद्दल भाष्य केलं आहे की हे बोंद्रे टायपिंग इन्स्टिट्यूटचे ते विद्यार्थी जास्त प्रमाणात त्यामध्ये होते। बोंद्रे इन्स्टिट्यूट कुठलं आहे नेमका? चिखली तालुक्यामध्ये ते इन्स्टिट्यूट आहे। चिखलीचं प्रॉपर ते इन्स्टिट्यूट आहे। IT टीचर जे आहेत त्यांचं नाव काय? गजानन मोतीराम लागे हे IT टीचर म्हणून त्या ठिकाणी त्या सेंटरवर काम करत होते। ही जी परीक्षा सुरू होती ही कोणत्या इन्स्टिट्यूटवर सुरू होती आणि ती कोणाची? हे अनुराधा इंजिनियर अभियांत्रिकी महाविद्यालय जे चिखलीला आहे त्या ठिकाणी हे परीक्षा सेंटर होतं। आणि इन्स्टिट्यूट कोणाचं? सेंटर कोणाचं? नाही, इन्स्टिट्यूटमध्ये होतं। आता ते अभियांत्रिकी महाविद्यालय जे आहे कोण आहेत ते आता मला डिटेल्स त्याच्यावर सांगता येत नाही अध्यक्ष, पण तिथे ते त्यांची जे प्राचार्य आहेत तिथले नाही ते प्राचार्य होते। त्या प्राचार्यांना सुद्धा मी काल या विषयावर बोललेलो आहे। असे सातत्याने गैरप्रकार होत असल्यामुळे आता ते सेंटर रद्द करण्यात येण्याची प्रक्रिया करणार का? होते का परीक्षा परिषदेत या संदर्भात निर्णय घेईल। कदाचित पुढची परीक्षा त्या ठिकाणी होणार नाही असं
स्टँडर्ड क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्रीय उद्योजकांचे प्रॉडक्ट व फूड स्टॉलचे भव्य प्रदर्शन विक्री मंगळवार दिनांक 18 जून कोल्हापूर येथील VAT पाटील हॉलमध्ये होत असल्याची माहिती ट्रस्टचे प्रमुख विशाल मंडलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. दुपारच्या सत्रात बिझनेस कार्निवल यामध्ये उद्योजकांना व्यवसायाची माहिती देण्यात येईल. या कार्यशाळेला कोल्हापूरसह कोकण, सातारा येथील उद्योजक सहभागी होणार आहेत. यावेळी योगेश देशपांडे, ॲडव्होकेट कुलदीप कोरगावकर, राजेंद्र मिठारी, आरती जोशी उपस्थित होत्या. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीनं येणाऱ्या 18 जून रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापूरमध्ये ONDC म्हणजेच ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स या कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. या कार्यशाळेचं आयोजन एवढ्यासाठी की उद्योजकांना ONDC त्याचं महत्त्व आणि ONDCमध्ये ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती आपण आपला व्यवसाय कसा पोचवू शकतो आणि आपल्या वस्तूंची विक्री करू शकतो याची इत्थंभूत माहिती या कार्यशाळेद्वारे दिली जाणार आहे. ONDC हा भारत सरकारचा उपक्रम आहे आणि यातून उद्योजकांनी आपला व्यवसाय या ONDCद्वारे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर पोचवावा हा या प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे. आणि हा ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे. जसा UPI पेमेंट करतो तसंच हा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स पोर्टलची मक्तेदारी कमी करण्यासाठी भारत सरकारचा उपक्रम आहे. याचं कार्यशाळा आपण सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टमार्फत कोल्हापूरमध्ये आयोजित केलं आहे. ठिकाण सांगा. ही कार्यशाळा कोल्हापूरमध्ये डॉक्टर VT पाटील स्मृती भवन, राजारामपुरी येथे सकाळी 11 ते 2 या वेळेत दिनांक 18 जून रोजी पार पडते. ONDC कार्यशाळेबरोबरच दुपारी 4 ते संध्याकाळी 8 या वेळेत वस्तू व सेवांचे प्रदर्शन, महाराष्ट्रीयन उद्योजकांच्या वस्तू व सेवांचे प्रदर्शन आपण या दिवशी भरवलं आहे. याचा सुद्धा सर्वांनी लाभ घ्यावा आणि महाराष्ट्रीयन उद्योजकांना प्रेरित करावे. सहकुटुंब इथं उपस्थित राहावे. बातमीपत्रात घेऊया अल्पशा विश्रांती. पुन्हा भेटूया नवीन घडामोडी घेऊन. जय भीम.